साखरपुडा जसा केला त्याहून लग्नही टोलेजंग करणार अशा शब्दात इंदोरीकरांनी ट्रोलर्सना उत्तर दिलंय। तर दुसरीकडे आता पुन्हा कीर्तनामध्ये गुड्डीवरून काही बोललात तर तरुणी तुम्हाला जाब विचारतील असं उत्तर मुंबईमधल्या डबेवाला संघटनेच्या तळेकरांनी दिलंय। पाहूयात। इतरांच्या मुलींच्या लग्नांवर बोलाल तर मुली तुम्हाला जाब विचारणारच अशी टीका मुंबईतल्या डबेवाला संघटनेचे अध्यक्ष सुभाष तळेकरांनी इंदोरीकरांवर केली आहे। इंदोरीकरांनी मुलीच्या लग्नाचा साखरपुडा मोठ्या थाटामाटात केला होता। त्यावरून इंदोरीकर कीर्तनात देत असलेल्या उपदेशांवरून टीका सुरू झाली आहे। लग्ना इतका खर्च हळदीला आहे महाराज, आपल्याकडे लग्ना इतका खर्च हळदीला आहे। 2-4 श्लोकांचं जेवण लागत आहे, डीजे लागत आहे, पुन्हा खंबे लागत आहे, नाचणारी टोळी बदलती, ह्या नाचा त्यात बावळ्याचा बाजार नाही तर खोरीची हळद आई नाचती आणि तीच आई म्हणती मुलाची आई होणं अवघड आहे नाचून, आणि वरून पोरगी नाचती, पुरीची आई नाचती। निवृत्ती महाराज देशमुख यांनी आपल्या मुलीचं लग्न थाटामाटात निश्चित करावं, अगदी हेलिकॉप्टर मधून नवरा नवरी इच्छित स्थळी आणावीत। जेव्हा जेव्हा आपण कीर्तन कराल आणि हे शब्द वापराल की साधेपणाने लग्न केले तरी मुलं होतात, तर निश्चित त्यावेळी जो तरुण वर्ग ऐकायला कीर्तन येणार आहे तो निश्चित त्या बाबतीत तुम्हाला जाब विचारू शकतो। अन्यथा तुम्ही जर उद्या म्हणालात की गुड्डी लग्नात ताल धरते तर साहजिक तरुण मुली आहेत, याबाबत आपल्याला जाब विचारू शकतो। दरम्यान साखरपुड्याच्या ट्रोलिंगवर व्यथित होत याआधी कीर्तन बंद करण्याचे संकेत इंदोरीकरांनी दिलेत। मात्र ट्रोलिंगवाल्यांना उत्तर म्हणून लग्नही टोलेजंग करणार, राजकीय नेत्यांच्या सभांवर कुणीही बोलत नाही, मात्र कष्टाचा पैसा मुलीच्या लग्नात खर्च केल्यावर लोकांना पोटदुखी कशाला असा सवाल इंदोरीकरांनी केलाय। म्हणून कमी वयात मुलीची लग्न केली, मला माहित होतं या अवलादी माया मला उठणार आहे, त्याला चॅलेंज सांगून दिलं लग्न मी याच्यापेक्षा टोलेजंग करणार, भूक तुला काढ। इकडं दुनिया खाली लोकांनी यांची काय टाक आहे। 30 मिनिटाच्या सभेला 3 कोटी खर्च आहे, कोणत्याही चायनीजवाल्याने विचारून दाखवा पैसे कुठून आले, विचारलं कुठे होतो आता तो थांबणार। हा त्यांचं इतर आता हे पुढच्या महिन्यात का तमाशा सुरू होईल गावोगाव, विचारलं ही विकली गेलेली लोक आहे, कांदे माणसे खांब्या गेला इकडून काही मिळत नाही ना, मग मी 8 दिवस बोललोच नाही। आणि किती दुसऱ्याला त्रास देवा, यालाही मारलेला आहे किती, आता 31 वर्ष त्रासच करायला। आणि पुन्हा आणि एक काय घोटाळा होतो माझा, हे बोललं का ते खरं होतं, मला अजून तमाशा। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।